राईट द प्रॉब्लेम बा प्रॉब्लेम लिहा. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स बा रजिस्टर आणि पेन तुमच्याकडे असेल. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स ऑफ पूजा हॉटेल. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स ऑफ पूजा हॉटेल ऑन 31st December 2018. On 31st December 2018 is provided to you. Is provided to you. खाली ट्रायल बॅलन्स घ्यायचा. ट्रायल बॅलन्स हेडिंग द्यायचं. ट्रायल बॅलन्स पर्टिक्युलर आणि एक अमाऊंट कॉलम करायचा. पर्टिक्युलर कॉलम मोठा, अमाऊंट कॉलम छोटा, दोनच कॉलम करायचे. पर्टिक्युलर्स अँड अमाऊंट्स. आता पर्टिक्युलरमध्ये लिहा आणि अमाऊंट कॉलममध्ये त्याच्या समोरची अमाऊंट लिहा. ट्रायल बॅलन्स आहे पूजा हॉटेलचा. शेअर्स कॅपिटल. शेअर्स कॅपिटल इन ब्रॅकेट इश्यू ISSUED इश्यू अँड ॲथोराइज AUTHORISED ऑथोराइज्ड. अमाऊंटमध्ये लिहा 1,60,000 1,60,000. अनदर इज फ्रीहोल्ड प्रिमायसेस. सेकंड नंबर द्यायचे नाही पण सेकंड फ्रीहोल्ड प्रिमायसेस. अमाऊंटमध्ये 1,50,000 1,50,000. अनदर फर्निचर 10 lakhs. फर्निचर 10,000 करा. फर्निचर 10,000. ग्लासेस GLASS ग्लासेस 2,000 2,000. लिनन LINEN लिनन 1,000. प्लेट्स PLATE प्लेट्स 1,000 1,000. रेट टॅक्सेस अँड इन्शुरन्स. रेट टॅक्सेस अँड इन्शुरन्स 3,000 3,000. सॅलरी 8,000 8,000. वेजेस 12,000 12,000. कॅश ॲट बँक 3,200 3,200. कॅश इन हँड कॅश ॲट बँक 3,200. त्यानंतर कॅश इन हँड 2,000. त्यानंतर खालच्या वेळेवर हेडिंग द्यायचं स्टॉक ऑन 1st January 2018 2018. स्टॉक ऑन 1st January 2018. अंडरलाईन खाली द्यायचं. आता वाईन्स WINES वाईन्स 2,000 अमाऊंटमध्ये 2,000. त्यानंतर स्पिरिट SPIRITS स्पिरिट्स 1,000 1,000. बियर BEER बियर 2,000 कारण हा हॉटेल बिझनेस अकाउंटिंगचा प्रॉब्लेम आहे. 2,000. त्यानंतर मिनरल MINERALS मिनरल्स 1,000. त्यानंतर सिगारेट्स CIGARATES सिगारेट्स 400 400. स्टोअर प्रोव्हिजन
STORE stores provision 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 2000 त्यानंतर कोल COAL कोल कोळसा 600 त्यानंतर दुसरं हेडिंग परचेसेस त्याखाली अंडरलाईन परचेसेसमध्ये घ्या मीट MEAT मीट अमाऊंटमध्ये 3000 त्यानंतर फिश FISH फिश अँड पोल्ट्री POULTRY पोल्ट्री 4000 त्यानंतर स्टोर प्रोव्हिजन स्टोर प्रोव्हिजन 6000 वाईन्स WINES वाईन्स पुन्हा परचेसेसमध्ये वाईन्स 3000 स्पिरिट्स SPIRITS स्पिरिट्स 2500 बियर BEERS बियर्स 1500 मिनरल MINERALS मिनरल्स 1200 सिगारेट्स हे सर्व परचेसेस आहे सिगारेट्स 600 आता एक्सपेन्सेस आहे लॉन्ड्री एक्सपेन्सेस LAUNDRY लॉन्ड्री एक्सपेन्सेस 1600 त्यानंतर कोल अँड गॅस COAL कोल अँड गॅस 2400 इलेक्ट्रिक लाईट ELECTRIC इलेक्ट्रिक लाईट 1200 जनरल एक्सपेन्सेस GENERAL जनरल एक्सपेन्सेस 1800 आता पुढचं हेडिंग सेल्स SALES सेल्समध्ये लिहा अंडरलाईन करून खाली वाईन 4000 पुन्हा स्पिरिट 2500 बियर्स 3000 मिनरल 2000 सिगारेट्स 700 त्यानंतर पुढचं हेडिंग चार्जेस CHARGES चार्जेस त्यामध्ये लिहा मिल्स MEALS मेल्स जेवण मेल्स अमाऊंटमध्ये 38,000 त्यानंतर रूम ROOMS रूम्स 50,000 15,000 फायर इन बेडरूम 1000 वॉशिंग चार्जेस WASHING वॉशिंग चार्जेस 300 करा 300 ओनली 300 फायर बेडरूम 1000 त्यानंतर वॉशिंग चार्जेस 300 रुपये त्यानंतर पुढचं हेडिंग रिपेयर्स REPAIRS रिपेयर्स रिन्यूअल RENEWALS रिपेयर्स रिन्यूअल्स अँड
DEP डेप्रिशिएशन. वा पुढचं हेडिंग काय आहे? रिपेअर्स, रिन्युअल अँड डेप्रिशिएशन. त्याला अंडरलाईन करा. त्याखाली लिहा प्रिमायसेस, PREMISES प्रिमायसेस अमाऊंटमध्ये 400 400. त्यानंतर फर्निचर 600 600. ग्लास GLASS ग्लास 800 800. लिनन LINEN लिनन 400 400. प्लेट्स 300 300. त्यानंतर शेवटचं हेडिंग कॅश बुक अंडरलाईन करा त्याला कॅश बुक्स. त्यामध्ये लिहा व्हिजिटर अकाउंट VISITORS व्हिजिटर्स बुक्स ब्रॅकेटमध्ये लिहा डेटर्स DEBTORS डेटर्स अमाऊंटमध्ये 6000 6000. आणि लास्ट क्रेडिटर्स 12,000 12,000. अशा प्रकारे पूजा हॉटेलचं हे ट्रायल बॅलन्स आणि त्यामध्ये सेल्स, परचेसेस, डेप्रिशिएशन, कॅश बुक्स, रिपेअर्स हे सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. आता खाली लिहा ॲडजस्टमेंट. कारण हॉटेल अकाउंट हे वर्षाच्या शेवटी तयार केलं जातं. हे अकाउंट आपल्याला 31 डिसेंबर 2018चं तयार करायचं आहे आणि शेवटी काही ॲडजस्टमेंट आहे जे वर्षाच्या शेवटी कळालं ते आपल्याला ह्या अकाउंटमध्ये काय करायचं आहे? ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक. कशाची ॲडजस्टमेंट आहे? क्लोजिंग स्टॉकची. कारण आपण हॉटेल अकाउंटिंगमध्ये फायनल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करणार आहोत. म्हणजेच काय तर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करणार आहोत. म्हणून क्लोजिंग स्टॉक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. क्लोजिंग स्टॉकला एका खाली एक वाईन 1000 1000. स्पिरिट 1000 1000. बियर 500 500. मिनरल 200 200. सिगारेट्स 300 300. स्टोअर प्रोव्हिजन 1000 स्टोअर प्रोव्हिजन 1000. अँड कोल COAL कोल 400 400. खालच्या ओळीवर प्रिपेअर द फायनल अकाउंट ऑफ पूजा हॉटेल. प्रिपेअर द फायनल अकाउंट ऑफ पूजा हॉटेल फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2018. 31 डिसेंबर 2018. 31 डिसेंबर 2018. बघा प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर आपण याला समजून घेऊ. बघा प्रॉब्लेम समजून घेताना बघा हॉटेल बिझनेस अकाउंटिंगमध्ये हॉटेलमध्ये ज्या ज्या प्रकारे स्टॉक असतो तो स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक आहे. त्यानंतर हॉटेल व्यवसायासाठी जे काही पर्चेसेस लागतात ते मटेरियल पर्चेसेस केलेलं आहे. त्यानंतर हॉटेल बिझनेसमध्ये जे जे सेल्स केलं जातं ते सेल्स केलेलं आहे. म्हणून तुम्हाला माहीत असेल जो ओपनिंग स्टॉक असतो जे पर्चेसेस असतं ओपनिंग स्टॉक प्लस पर्चेसेस बरोबर दोन्ही मिळून तुमचा गुड्स तयार होतो, माल तयार होतो आणि मार्केटमध्ये तो माल काय केला जातो? सेल्स केला जातो. म्हणून ओपनिंग स्टॉक आणि पर्चेसेस दोघांची बेरीज केली जाते आणि त्यातून तुम्हाला काय निघतो? तुमचा सेल्स निघतो. आणि काही चार्जेस दिलेले आहे जे हॉटेल बिझनेस किंवा हॉटेल व्यवसायामध्ये आकारले जातात. त्यानंतर काही रिपेअर्स, रिन्युअल आणि डेप्रिशिएशन आहे जे मेंटेनन्ससाठी हॉटेल बिझनेस खर्च करतं किंवा एक्सपेन्सेस करतं ते दिलेलं आहे. आणि कोणत्या प्रकारचे बुक्स मेंटेन केले जातात आणि ते अकाउंट तयार करताना लक्षात घ्यायचे आहे अशा प्रकारचं डेटर्स अँड क्रेडिटर्स बुक्स तुम्हाला दिलेलं आहे. आणि यावरून तुम्हाला सांगितलं आहे की पूजा हॉटेलचं पहिलं तर
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा, जेणेकरून तुम्हाला किती प्रॉफिट झाला हा कळेल. त्याला ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट म्हणतात. आणि नंतर तयार जे करायचं आहे त्याला म्हणतात बॅलन्स शीट. आता आपल्याला पहिलं तयार करायचं आहे पूजा हॉटेलचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरं तयार करायचं आहे बॅलन्स शीट. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागते. आणि वर्किंग नोट कशासाठी करावी लागते, तर जे आपल्याला सेल्स दिलेलं आहे ते कशा प्रकारे दिलेलं आहे ते सेल्स काढण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करावी लागते. आणि सेल्स काढल्यानंतर आपल्याला वर्किंग नोट तयार होते आणि त्यातून आपल्याला ॲक्च्युली अमाऊंट जी आहे ती आपल्याला कळते. म्हणून पहिलं लिहा, जर तुमच्याकडे नोटबुक सगळ्यांकडे आहे, पहिलं लिहा वर्किंग नोट्स फॉर सेल. वर्किंग नोट फॉर सेल नंबर 1 लिहा, वर्किंग नोट फॉर सेल. आज आपण फक्त वर्किंग नोट बघणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये हा प्रॉब्लेम रजिस्टर सगळ्यांनी जवळ ठेवा. आज काहींनी प्रॉब्लेम लिहिला नसेल, काहींनी लिहिला असेल, पण सगळ्यांनी रजिस्टर जवळ ठेवा आणि आपण हा प्रॉब्लेम काय करणार आहोत सेकंड लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत, बरोबर. म्हणून आता फक्त वर्किंग नोट लिहा. वर्किंग नोट फॉर क्लोजिंग स्टॉक जे दिलेला आहे तो क्लोजिंग स्टॉकमध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे आणि सेल्स काढायचा आहे. म्हणून लिहा वर्किंग नोट फॉर सेल्स. वर्किंग नोट फॉर सेल्स. बघा आता सेल्स काढण्यासाठी किंवा सेल्स ऑलरेडी तुम्हाला काढून दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. बघा तुम्ही लिहिलेला प्रॉब्लेम असेल सेल्स आहे वाईन 4000 4000 रुपये तुम्हाला दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक सेल्स दिलेला आहे. त्यानंतर स्पिरिट 2500 दिलेला आहे. बियर 3000 दिलेला आहे. मिनरल्स 2000 दिलेला आहे आणि सिगारेट 700 दिलेला आहे. म्हणजे सेल्स ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे, पण हा कसा आला, बरोबर, तो काढण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करावी लागते. म्हणून पहिली वर्किंग नोट आता नंबर लिहिलेला आहे त्याच्या खाली लिहा आता वाईन. वाईन लिहिलं असेल, आता खाली लिहा वाईन. बघा वाईनचा परचेसेस किती आहे ते अगोदर बघा. वाईनचा स्टॉक किती आहे, ओपनिंग स्टॉक तो बघा. वाईनचा ओपनिंग स्टॉक आहे म्हणून वाईनच्या समोर लिहा कंसामध्ये 2000 ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक किती आहे 2000 प्लस वाईन परचेस किती केलेले आहे बघा. वाईन परचेसेस त्याच्याच खाली दिलेलं आहे 3000 2000 प्लस केलेला आहे. त्याच्या पुढे लिहा 3000 2000 प्लस 3000 इज इक्वल टू वाईन कितीचा आहे बघा, किती झालं आता बरोबर करा 5000. 2000 ओपनिंग स्टॉक 3000 परचेसेस, एकूण वाईन कितीची झाली तुमच्या हॉटेलमध्ये 5000 रुपयाची, बरोबर. त्याच्यातून पुढे लिहा लेस वजा चिन्ह करा लेस. वाईनचा क्लोजिंग स्टॉक किती आहे बघा. पूर्ण विकली का वाईन, जरी तुमची 2000चा स्टॉक होता आणि 3000चं तुम्ही खरेदी केली, 5000ची वाईन तुमच्या हॉटेलमध्ये झाली, पण वर्षाच्या शेवटी जो क्लोजिंग स्टॉक लास्टला दिलेला आहे त्याच्यामध्ये वाईन रुपीज 1000 रुपयाची वाईन काय आहे शिल्लक आहे. म्हणून लिहा वजा 1000 बघा 3000 2000 प्लस 5000 आली होती बेरीज, त्यातून वजा केले 1000. पुढं बरोबर लिहा 4000, बरोबर 4000 त्याला म्हणायचं सेल SALES सेल्स. जो तुमच्या प्रॉब्लेममध्ये सेल्स म्हणून 4000 दिलेला आहे बघा, आहे का दिलेला, तोच आपण या प्रकारे काढला. कंसामध्ये फॉर्म्युला लिहून घ्या. आता हे कसं काढलं, फॉर्म्युला लिहा ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू सेल. पुन्हा बघा ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू सेल. आता आपण वाईनचा सेल काढला. आता पुढं बघा लिहा स्पिरिट. आता जे आपल्याला क्लोजिंग स्टॉकमध्ये दिलेलं आहे त्या सर्वांचा सेल्स काढायचा. जेवढं क्लोजिंग स्टॉकमध्ये दिलेलं असतं तेवढ्याचा आपल्याला काय काढायचा असतो, सेल्स काढायचा असतो. आता लिहा स्पिरिट किती आहे स्पिरिटचा स्टॉक, लिहा 1000 कंसामध्ये लिहा 1000 ब्रॅकेटमध्ये प्लस परचेसेस किती आहे स्पिरिटचे 2500 2500. एकूण स्टॉक किती झाला लिहा 3500
मायनस क्लोजिंग स्टॉक किती आहे स्पिरिटचा बघा 1000 मायनस 1000 3500 मायनस 1000 सेल्स बरोबर किती आहे येईल मग 2500 2500 जो तुमच्या प्रॉब्लेममध्ये सेल्स स्पिरिटच्या समोर दिलेला आहे बघा 2500 कसे काढले तर या प्रकारे काढलं स्पिरिट. त्यानंतर पुढचं घ्या स्पिरिट नंतर बियर बघा ओपनिंग स्टॉक बियरचा आहे 2000 ब्रॅकेटमध्ये लिहा 2000 प्लस परचेसेस बियर आहे 1500 1500 टोटल करा दोघाची टोटल येईल 3500 3500 मायनस बियरचा क्लोजिंग स्टॉक बघा ओनली 500 आहे मायनस 500 3500 मायनस 500 म्हणून सेल्स बरोबर किती येईल 3000 सेल्स बरोबर 3000 प्रॉब्लेममध्ये बियरच्या समोर सेल्स बरोबर 3000 दिलेलं आहे येते लक्षात. त्यानंतर पुढचं घ्या मिनरल्सचा पण स्टॉक आहे 1000 प्लस परचेस आहे 1200 दोघांची टोटल येईल 2200 मायनस क्लोजिंग स्टॉक मिनरलचा दिलेला आहे फक्त 200 रुपये फायनलला येईल 2000 रुपये सेल्स बरोबर 2000. त्यानंतर सिगारेट्स ब्रॅकेटमध्ये लिहा स्टॉक आहे 400 रुपये परचेसेस आहे 600 टोटल येईल 1000 मायनस क्लोजिंग स्टॉक आहे 300 1000 मायनस 300 इज इक्वल टू 700 700 येईल. त्यानंतर प्रोविजन फॉर स्टोअर बघा प्रोविजन फॉर स्टोअर जे दिलेलं आहे ते वरती दिलेलं आहे 2000 लिहा 2000 प्लस प्रोविजन फॉर स्टोअर 2000 प्लस दिलं. त्यानंतर आणखी प्रोविजन फॉर स्टोअर दिलं आहे खाली परचेसेसमध्ये 6000 टोटल येईल 8000 मायनस क्लोजिंग स्टॉकमध्ये आहे 1000 प्रोविजन फॉर स्टोअरचं सेल्स किंवा प्रोविजन फॉर स्टोअरचा बॅलन्स येईल 7000 याला सेल्स म्हणत नाही हा बॅलन्स असतो प्रोविजन फॉर स्टोअरचा या 7000 कंसातल्या बॅलन्स जो आपण नवीन प्रॉफिट अँड लॉसला घेणार आहोत पूजा हॉटेलच्या. आणि शेवटी आहे कोलचं लिहा बघा कोल आहे पहिला स्टॉकमध्ये 600 त्यानंतर पुन्हा कोल अँड गॅस दिलेला आहे 2400 600 अधिक 2400 टोटल येईल 3000 मायनस 400 दिलेला आहे क्लोजिंग स्टॉकमध्ये 3000 मधून मायनस 400 होईल किती रक्कम येईल 2600 रुपये. बा या प्रकारे ही वर्किंग नोट करावी लागते आणि ही वर्किंग नोट तयार केली की दिलेले आयटम आहे आपल्याला फायनल अकाउंटला कोणते ट्रान्सफर करायचे आणि तेच अकाउंट आपल्याला काही जे याच्यामध्ये असेट दिले आहे काही लायबिलिटीज दिलेल्या आहे त्या बॅलन्स शीटला ट्रान्सफर होतील काही एक्सपेन्सेस दिलेले आहे आणि काही इन्कम दिलेले आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय होईल ट्रान्सफर होईल. या प्रकारे हे सर्व आयटम आपल्याला त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. बघा पुढच्या लेक्चरला हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू कारण फर्स्ट प्रॉब्लेम जर तुम्हाला लवकर कळाला तर सेकंड प्रॉब्लेम लगेच तुमच्या लक्षात येतो. आणि याच्यामध्ये एक्सपेन्सेस आहे ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतात इन्कम्स आहे अर्न इन्कम ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येतात लॅबिलिटी असेल ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला येतात आणि असेट आहे त्या लॅबिलिटी साईडच्या असेट साईडला येतात. आणि या प्रकारे जरी प्रॉफिट अँड लॉस असेल तरी त्याला ट्रेडिंग प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतात म्हणून ट्रेडिंगचे पण परचेसेस स्टॉक नावाचा आयटम आहे ते पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतो. नंतर याचा ग्रॉस प्रॉफिट येतो किंवा लास्टला नेट प्रॉफिट येतो आणि हा नेट प्रॉफिट आपण कुठे ॲड करतो कॅपिटल अकाउंटमध्ये म्हणजेच बॅलन्स शीटमध्ये ॲड करतो आणि हा प्रॉब्लेम काय करतो तिथं सॉल्व करतो.